Hello friends, welcome back to Govan Spice House. आयज आमी करूया क्रिसमस स्पेशल गोवन डेजर्ट क्वीन बेबिंका. बेबिंका करपाक सगळ्यान पयलीं 2 मोठ्या नाल्लाची सोय घेवया. मिक्सर ग्राइंडर जारान सोय घालून घेवया. नाल्लाची सोय चड असल्यान 2 बॅच करून सोयेचे वांटण करून घेवया. अर्धे कप गरम उदक घालून धाकणे धापून बारीक वांटून घेवया. गरम उदक घातल्यार नाल्लाचो रोस चड येता. अशे तरेन बारीक वांटून घेयात. एका आयदनाच्या वयर गाळणी ठेवून वाटलेली सोय घालून हातीनूच अशे तरेन नाल्लाचो रोस काढून घेयात. कॉटन कपड्यान वाटलेली नाल्लाची सोय घालून घट पिळून नाल्लाचो रोस काढल्या जाता. अशेच तरेन नाल्लाचे सोयेचो सेकंड बॅच मिक्सर ग्राइंडर जारान घालून अर्धे कप गरम उदक घालून धाकणे धापून बारीक वांटून नाल्लाचो रोस काढून घेयात. 2 नाल्लाच्या सोयेचो टोटल 4 कप नाल्लाचो रोस काढून घेतला. 10 तांतयाचे योक एका बाउलान काढून अशे तरेन क्रीमी जायसर फेटून घेयात. काटो स्पून घेवन सुद्धा फेटले जाता. अशे तरेन तांतयाचे योक क्रीमी जायसर फेटून सायडीक ठेवया. 1.5 कप मैदो घेवन पाव चमचो जायफळाचो पावडर घालून बरो मिक्स करून घेवया. 500 ग्राम साखर एका बाउलान काढून घेवया. एक व्हडले बाउल घेवन मैदो आणि जायफळाचे मिक्सचर घालून घेवया. 1 कप नाल्लाचो रोस घालून अशे तरेन फेटून एक सुद्धा मैद्याचो गुळो जायनासतना सामकी स्मूथ पेस्ट करून घेवया. आता आनी 1 कप नाल्लाचो रोस घालून घेवया. अशे तरेन 1 कप नाल्लाचो रोस घालून सामकी स्मूथ मैद्याचो बॅटर करून घेयात. टोटल हांवें 2 ते 2.5 कप नाल्लाचो रोस घालून एक सुद्धा मैद्याचो गुळो जायनासतना मैद्याचे बॅटर करून घेतला. आता फेटून घेतलेले योक अशे तरेन एका हातीन घालून दुसऱ्या हातीन मैद्याचे बॅटर मिक्स करून घेयात. मैद्याचे बॅटर आनी योक सारके मिक्स जाल्ले आसा. साखर घालून मैद्याच्या बॅटरान साखर सामकी डिझॉल्व जायसर मिक्स करून घेवया. ह्या प्रोसेसाक मातसो टाइम लागतलो, पेशन्स खूप जाय. साखर सामकी डिझॉल्व जाल्ली आसा. आता उरलेल्या नाल्लाचो रोस घालून आनी एकदा सामके मिक्स करून घेवया. साखर सामकी डिझॉल्व जाता म्हणसर बॅटराचो कलरूय मातसो चेंज जातलो. मैद्याचे बॅटर रेडी आसा, सायडीक ठेवया. शुगर सिरप करपाक गॅसीचेर एक आयदन ठेवून 4 चमचे साखर आनी 2 चमचे उदक घालून घेवया. लो फ्लेमीर साखर सामकी मेल्ट जायसर आनी साखरेचो कलर चेंज जायसर परतून घेवया. साखरेचो कलर चेंज जावंक लागला. गॅस बंद करून 5 चमचे उदक घालून बरें मिक्स करून घेयात. उदक घालतना सावकाश घालात, आदीर वाफ येतली. शुगर सिरप सामके थंड जातकीच मैद्याचे बॅटर 2 पार्टान डिवाइड करून घेयात. 2 काशे मैद्याचे बॅटर शुगर सिरपान घालून घेयात. अशे तरेन शुगर सिरपान घातलेले मैद्याचे बॅटर सामके मिक्स करून घेयात. मैद्याचे बॅटर बरें मिक्स करून दुसऱ्या आयदनान 2 काशे मैद्याचे बॅटर घालून घेयात. अशेच तरेन मैद्याचे बॅटर 2-2 काशे विथ शुगर सिरप आनी विदाउट शुगर सिरपान घालून सामके डिवाइड करून घेवया. डिटेल रेसिपी विथ इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला. डिवाइड जातकीच सामके मिक्स करून अर्देवर सायडीक ठेवया. बेकिंग ट्रे 2-3 चमचे तुपान बरें ग्रीस करून सायडीक ठेवया. बेक करच्या पयलीं ओव्हन 180 डिग्री सेल्सियस 15 मिनटां अप्पर अँड लोवर लेयर प्रीहीट करून घेवया. ग्रीस केल्ले बेकिंग ट्रेयान फर्स्ट लेयर घालून घेवया. फर्स्ट लेयर प्रीहीटेड ओव्हनान घालून अप्पर अँड लोवर रॅकार 15 मिनटां 180 डिग्री टेम्परेचर दवरून बेक करून घेवया. रेसिपी मुद्दम ट्राय करात आनी आवडली जाल्यार फ्रेंड्स आनी फॅमिली वांगडा शेअर करपाक विसरू नाकात. 15 मिनटां जातकूच बेकिंग ट्रे ओव्हनांसून काढून 2-3 सेकंड सेट करून घेवया. अशे तरेन मातशे डार्क स्पॉट येयला म्हणजे सामके बेक जाला. 2-3 सेकंड सेट जातकीच 2 चमचे तूप घालून घेवया. ब्रशान तूप सामके फर्स्ट लेयराक स्प्रेड करून घेवया. सेकंड लेयर घालच्या पयलीं बॅटर सामके मिक्स करून घेवया. अशे तरेन सेकंड लेयर घालून घेयात. ओव्हनान घालून 180 डिग्री टेम्परेचर दवरून 10 ते 12 मिनटां टॉप रॅक दवरून बेक करून घेवया.
सेकंडूय लेयर आमचो बऱ्या भशेन बेक जाल्लो आसा। अशा तरेन डार्क स्पॉट येयसर बेक करून घेयात। परतून सेम प्रोसेस रिपीट करया। 2 चमचे तूप घालून तूप सामके सेकंड लेयराचेर स्प्रेड करून आनी एक लेयर घालून घेवया। अशाच तरेन एक एक करून दोन्ही बॅटराचे लेयर घालून 2 चमचे तूप स्प्रेड करून 180 डिग्री टेम्परेचर 10 ते 12 मिनटां अपर एक हीट दवरून एक एक लेयर बेक करून घेवया। अशेच तरेन हांवें फर्स्ट लेयर मैद्याचे बॅटर घालून कॅरमल शुगराचो सेकंड लेयर घालून अशेच तरेन 8 ते 9 लेयर घालून बेबिंका बेक करून घेतला। ट्रेडिशनल क्रिसमस बेबिंका 7 लेयरांची असता। सेकंड लास्ट लेयर बेक करून 2 चमचे तूप घालून तूप सामके स्प्रेड करून लास्ट लेयर घालून परतून आनी एकदा बेक करून घेवया। अशे तरेन सगळे लेयर बेक जातकीच ओव्हरनाइट दवरून थंड करून घेवया। दुसऱ्या दिसा लो फ्लेमीचेर बेकिंग ट्रे चारूय वाटेन गरम करून घेवया। अशे तरेन गरम केल्यार तूप मेल्ट जातली आनी इजिली बेबिंका डिमोल्ड जातली। बेकिंग ट्रे गरम उदकान घालून सुरी घेवन अशे तरेन सायड रिलीज करून घेवया। सगळी सायड बऱ्या भशेन रिलीज जाल्ली आसा। आता बेबिंका डिमोल्ड करून घेवया। अशे तरेन बेकिंग ट्रेयाचेर प्लेट घालून परते करून डिमोल्ड करून घेयात। बेबिंका परफेक्ट बेक जाल्ले आसा आनी कलरूय बरो येयल्लो आसा। तुमकां जाय तो लेयर वयर दवरून घेयात। हांव आनी एकदा प्लेट दवरून परतून घेता। अशे तरेन सायडीकले एजीस मातशे कट करून तुमकां जाय ते शेपीन तुम्ही कापून घेयात। तशीच तुम्ही रेसिपी खंयच्या स्टेट आनी सिटीनसून पळयतात ते कमेंट करून सांगात। गोवन डेजर्ट क्वीन बेबिंका रेडी आसा। बेबिंका खावपाक खूप रुचीक लागता पूण करपाक खूप पेशन्स आनी टाइम लागता। हांवें केल्ल्या गोवन क्रिसमस स्पेशल रेसिपीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सान मेन्शन केला। तुमची खंयची गोवन क्रिसमस फेवरेट डेजर्ट रेसिपी कमेंट करून सांगात। तशेंच माझ्या चॅनलाक लाईक, सबस्क्राईब आनी बेल आयकन प्रेस करपाक विसरूं नाकात। बेगीन मेळया आनी एक गोवन स्पेशल रुचीक रेसिपी घेवन। देव बरें करूं, मोग आसूनी।